जर्मनीहून परत आल्या आल्या सुभाष काकांचं लग्न झालं. बांधल्यापासून कधी रंग दिला नव्हता घराला, तो यावेळी दिला. राहणारी मंडळी वाढणार म्हणून नवी मोठी पाण्याची टाकी बांधली. रस्त्या बाजूनं भिंत बांधली. साऱ्या बंगल्यानं जणू कात टाकले. सुभाष काका खरंच आईबाबांसाठी मुलासारखाच होता. दोघंही खूप खुश होते. पण नाती ही शेवटी नातीच असतात, ती बदलत नाहीत. लग्न करून गोरीपान फुलासारखी छान विनिता काकू घरी आली. माझ्यापेक्षा 2-3 वर्ष तर मोठी होती ती. खरं तर मला मैत्रीणच मिळाली असं वाटलं. उगाचच. ती मात्र मैत्रिणीसारखी कधी वागलीच नाही. ती वागली ती आईच्या जावेसारखी. इतके वर्ष घर आणि लायब्ररी दोन्ही ओढणारी आई जाऊ आली म्हणून थोडी रिलॅक्स झाली. घराची काळजी आता धाकटे जाऊ बघेल असा विचार केला असेल. झालं उलटंच. घरात रोज खटके उडू लागले. लग्न होणार म्हणून बाजूच्या घरातला भाडेकरू काढून काका तिथे राहायला लागला होताच. काही दिवसात स्वयंपाकघरही वेगळं झालं. ताणलं गेलं, पण तुटलं नाही. पुढची बस आली. सुभाष काका चढायला लागला. मी घुटमळले. काय करावं? अगं करणार काय आहेस त्याच्या मागे धावून? काय वाटलं ठाऊक नाही. मी पण घाईघाईने सगळ्यात शेवटी बसमध्ये चढले. व्हायोलिनचे केस घेऊन भर गर्दीत बसमध्ये चढण्याचा हा पहिलाच प्रसंग असेल. तसंही गेल्या 10 वर्षात 10 वेळा तरी बसमध्ये बसले असेन का प्रश्नच आहे. मग आजूबाजूच्या लोकांनी चढायला मदत केली. कंडक्टरनं मला पुढे हाकललं. त्यानंच कोणावर तरी ओरडून अपंगांची सीट सुभाष काकासाठी रिकामी करून दिली. मी त्या अनोळखी गर्दीत परत अवघडून उभे होते. पण आता काकाचा चेहरा जवळून दिसत होता. मूळचा गोरा रंग रापला होता. डाव्या भुवईच्या वर कपाळावर मोठी खोक पडल्याचे चिन्ह होतं. गाल ओघळले होते. मला आठवत होती ती गोबरी गालफडं अगदीच खप्पड झाली होती. डोळे निस्तेज होते. डावं अंग लकव्यानं सुकलं वाकुडलं होतं. हाच का तो सुभाष काका? माझं लग्न आणि काकूचं बाळंतपण एकदमच आलं. परत एकदा लग्नाची सगळी जबाबदारी आईवर पडली. पण सुभाष काका जातीनं खपला. काही म्हणून कमी पडू दिलं नाही. माझं लग्न झाल्यावर आईचं दुखणं उद्भवले. ही कसोटीची वेळ होती. नाईलाजानं लायब्ररी बंद करावी लागली. बाबांच्या नोकरीची शाश्वती नव्हती. नव्या तंत्रज्ञानामुळे ड्राफ्ट्समनची व्याख्याच बदलली होती. शानूच्या शिक्षणाची महत्त्वाची वर्ष होती. खर्च वाढलेले आणि चालू उत्पन्न बंद पडलेलं. पण यावेळी विनिता काकूनं खूप मदत केली. खरं तर तान्ह्या अजय तिच्या कुशीत होता. पण तिनं नेटानं सगळं घर सांभाळलं. सुभाष काकानं पैशाला कमी पडू दिलं नाही. जुना दुरावा जाऊन एक उबदार आपलेपणा निर्माण झाला होता. पुन्हा एकदा सूर जुळू लागले होते. पण म्हणतात ना, सुखाला दृष्ट लागते. आता सुभाष काकाला नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय करायची स्वप्न दिसत होती. फॅक्टरी टाकायची असं म्हणू लागला. त्याला भांडवल लागणार होतं. ते कुठून उभं करायचं? बसमध्ये गर्दी होतीच. कशीबशी अंग चोरून पर्स सांभाळत व्हायोलिन सावरत मी मध्यातच उभी होते. डावीकडे दरवाजात सगळ्या मुली बायका होत्या आणि उजवीकडे बहुतेक पुरुष मंडळी. अचानक उजवीकडचे दरवाजे उघडले आणि लोक बाहेर पडू लागली. समोरच्या महिलांसाठी राखीव सीटवरच्या बाईने उठता उठता मला ओढूनच बसवले. बस बाई इथं. तिला माझ्या नवखेपणाची जाणीव झाली असावी. आता मी सुभाष काकाच्या मागेच बसले होते. कंडक्टर आला. कोणे तिकिटाचं पुढे? त्यानं पुकारा केला. आता पंचाईत आली. काका कुठे उतरणार आहे विचार केला. जाऊ दे, शेवटच्या स्टॉपचं तिकीट घ्यावं.
डेपो. मी सांगितलं. पर्समध्ये हात घालून 20ची नोट दिली. तिकीट झालं. तिकीट. सुभाष काका मागे वळला आणि त्यानं खिशातून कुठलंसं कार्ड का पास काढला. कंडक्टरनं बघितल्यासारखं केलं. गेला. मागे वळलेल्या काकानं वळता वळता एक नजर माझ्याकडे टाकली. मी आक्रसले, पण त्याच्या नजरेत निव्वळ कुतूहलाखेरीज कुठलीच ओळख उमटली नाही. बरं झालं. पण का नाही ओळखलं? मी त्याला इतक्या लांबून ओळखू शकले आणि हा एका फुटभरावरून ओळखत नाही. मनात शंकेची पाल चुकचुकली. आई आजारपणातून उभी राहतच होती. सुभाष काकानं प्रपोजल आणलं. अख्खा बंगला गहाण ठेवला तर त्याला पुरेसं कर्ज मिळणार होतं. बाबा तयार होतेच. त्यांच्यासाठी सुभाष म्हणजे जीव की प्राण. आई मात्र विचारात पडली. अहो, हे काय आहे? एकदा विचारून तर घ्या म्हणते मी. सुभाष म्हणतोय ना, मग आता आणखी काय विचारायचं? त्याच्यापेक्षा कोणाला जास्त कळते? बाबांच्या चेहऱ्यावर त्रासिक भाव उमटला. असं नाही हो, पण हे घर सोडलं तर आपल्याकडे काय आहे? राणीच्या लग्नात तुम्ही फंडावर कर्ज काढलंय. शानूचं शिक्षण पूर्ण झालेलं नाही. लायब्ररी तर बंदच झाली आहे. माझी तब्येत ही अशी. आणि तुमचा दमा काय हटणार आहे का? ती जन्मभराची खोड. मला कळत नाही या गोष्टी असं समजतेस का? त्यांचा आवाज जरा चढला. सुभाषला विरोध त्यांना विचारत सुद्धा नकोसा वाटत होता. म्हणतात वाढलेलं ताट द्यावं पण बसायचा पाट देऊ नये. बाबा जरा नरमले. सुभाषनं आजपर्यंत असं काय केलंय की आपण त्याच्यावर विश्वास नाही ठेवायचा? शाळेत कॉलेजात कायम पेला. मोठ्या कंपनीत नोकरी, मोठा पगार. परदेशात जर्मनीत जाऊन आलाय तो. मग आता आपण त्याचे पाय खेचायचे? आजपर्यंत तो कधी हरपलेला नाहीये. मग आता आपण नाही त्या शंका काढून अपशकुन करायचा का? काकावर विनार असा शिक्काच बसला होता. तीच त्याची ओळख होती. त्यामुळे बाबांच्या या प्रश्नाला आईकडे उत्तर नव्हते. तरीही ती अस्वस्थ होती. आज तागायत आपण कोटी ही रक्कम ऐकलीही नाहीये हो. त्याची काळजी वाटते बरं. त्याला तरी धंदा करायचा अनुभव कुठे आहे? आपण लायब्ररी चालवली. महिनाभर 1000-2000चा हिशोब जमविताना किती त्रास व्हायचा. आईनं कच्चा दुवा बरोबर हेरला होता. पण बाबा म्हणाले, बरोबर आहे तुझं. पण आपल्याला लाख कळले नाहीत तर आपण कोटीची काळजी काय करणार? म्हणूनच म्हणते, तुमच्या फॅक्टरीतल्या कोणाला विचारा. ते शालांच्या ह्यांना. ते झालेत ना मॅनेजर. त्यांना विचारा तर. हो, नाही करता बाबा तयार झाले. बाबांबरोबरच नोकरीला लागलेले कुलकर्णी काका चढत चढत आता फायनान्स डायरेक्टर झाले होते. पूर्वी आमचं रोजचं जाणं येणं होतं. इथेच तर राहायचे. मग गेले तिकडे मॉडेल कॉलनीत. आणि इथे ठिणगी पडली. सुभाष काकाला हे पटलं नाही. पण बाबांनी लावून धरलं. त्यात कुलकर्णी काका अगदी जवळचेच. त्यामुळे त्याला नाही म्हणताही आलं नाही. झालं असं की कुलकर्णी काकांनी विचारलेल्या प्रश्नांना, मांडलेल्या गणितांना काकाजवळ उत्तरं नव्हती. त्यांनी स्पष्ट सांगितलं, तुम्ही घराची वाटणी करा आणि त्याच्या हक्काचं त्याला तोडून द्या. मग त्यानं काहीही करावं. हा घाव सुभाष काकाच्या जिव्हारी बसला. त्याला नाही ऐकायची सवय नव्हती. मग त्यानं हट्टाला पेटून विनिता काकूच्या पुन्हा नातलगाची साक्ष काढली. पुन्हा एकदा 2 तट पडले. रोजची वादावादी, रोजची भांडणं. ते दिवस फार कठीण गेले. त्याच वेळी नेमकं शानूचं वर्ष राहिलं. आई आपल्या संसारासाठी, बाबांच्या उपचारांसाठी, मुलाच्या भवितव्यासाठी आकांतानं झगडत होती. विनिता काकूनं तर आईशी बोलणंच टाकलं. वितंडवाद खूपच वाढला. शेवटी बाबांनी ठरवलं, माझा भाऊ आहे, त्याचा हक्क आहे, मी देणार.
त्याची स्वप्न ती माझी स्वप्न. मी आज त्याच्या पाठी उभा राहिलो तर तोही माझ्यासाठी, माझ्या मुलांसाठी उभा राहील. आईचं काही चाललं नाही. या सगळ्यात आता तुटेपर्यंत ताणलं गेलं होतं. बसणं वळणं घेतलं होतं. बस्ती बदलली. बंगले आणि अपार्टमेंट जाऊन आता चाळी आणि बैठी घरं दिसत होती. मागे झोपड्या दिसत होत्या. सुभाष काका सीटवरून धडपडत उठला. मी उतरू त्याच्या पाठोपाठ. आता आलीच आहेस इथपर्यंत? आलीच आहेस तर सेफ असेल ना का? हा हा, आता का? काका पाठोपाठ 2-3 मुलं बायका उठल्या. मग मी उभे राहिले. पुन्हा ते सगळं सांभाळणं सावरणं आलं. एका हातानं वरचा बार धरला, दुसऱ्या हातानं व्हायोलिन. गचका खाऊन बस थांबली. पाय ओढत काका उतरला, पाठोपाठ बाकीचे. ड्रायव्हरला घाई झाली होती. माझ्या उतरण्याची वाट पाहत तो घुरघुर करायला लागला होता. पण काका कुठे वळतोय हे पाहून मला उतरायचं होतं. मी उतरले आणि त्याच्या उलट्या दिशेला वळले. बस गेली. काका हळूहळू रस्ता पार करून गेला. मी 2 पावलं मागे सरून एका बंद दुकानाच्या कनातीखाली उभे राहिले. काका जाताना कोपऱ्यावरच्या भाजीवालीजवळ थांबला. हातातली पिशवी त्यानं त्या भाजीवालीला दिली. ते दोघं बोलत होते, अगदी घरच्यासारखे. कर्जाच्या कागदपत्रांवर सह्या झाल्या आणि महिनाभरातच सुभाष काकानं घर सोडायचं ठरवलं. महर्षीनगरमध्ये भाड्याच्या फ्लॅटमध्ये जायचं आणि ही जागा भाड्याने द्यायची. बाबांना हे अजिबात आवडलं नाही. 1000 रुपये महिना वाचवण्यासाठी स्वतःचं राहतं घर काकानं सोडायचं ही कल्पनाच त्यांना पचनी पडली नाही. पण विनिता काकू आता इथे राहायला तयार नव्हती. ताणलेले तुटलं होतं. सुभाष काका शेजारच्या गल्लीत जायला लागला. त्याला हाक मारून भाजीवालीनं 2 केळी दिली. तो परत वळला. पाय खेचत चालायला लागला. मला काकाची खासियत आठवली. घरी परत येताना तो हमखास काहीतरी विकत आणायचा. कधी भेळ, कधी वडे, कधी भाजी, कधी फळं, केळी तर ठरलेली. मग का वागला तो असा? मला विचारायचंय त्याला, का तोडले त्याने संबंध? उत्तर मिळेल असं वाटतंय. काय मिळवलं आपल्या भावाला फसवून, बुडवून? प्रश्न प्रश्न आणखी प्रश्न. आणि काय होणार आहे ग उत्तर मिळून? माहीत नाही, खरंच माहीत नाही. पण बँकेची फायनान्स नोटीस आली. घरावर जप्ती आली होती. हे घडणार असं आधीच कळलं होतं. पण जेव्हा काकानं हसते परहसते निरोप पाठवून काही थातूरमातूर कारणं सांगितली होती, बाबांचा त्याच्यावर विश्वास बसला. आई मात्र खंतनावली आणि काळजीनं खंगली. पण कसं थांबवावं ते कळत नव्हतं. कारण काकानं तसे काही संबंधच ठेवले नव्हते. शेवटची ती नोटीस घेऊन बाबा त्याच्या घरी गेले तर तो तेही घर सोडून परागंदा झाला होता. कुठे गेला ते शेजारी पाजारी कुणीच सांगू शकले नाहीत. विनिता काकूच्या माहेरी आई गेली तर आम्हाला माहीत नाही असं सांगून तिची बोलवण केली गेली. मग शानू फॅक्टरीवर जाऊन भलं मोठं टाळं बघून आला. बाबा बँकेत गेले. तिथे कळलं की सुभाष काकाचा धंदा सुरू होण्यापूर्वीच बुडाला होता. फॅक्टरी उभारण्यातच एवढे पैसे गेले होते की धंदा करायला काहीच शिल्लक नव्हते. तरीही काकानं उधार उसनवारी करून 1.5-2 वर्ष प्रयत्न केला होता. पण कर्जाचा बोजा भयंकर वाढला होता. शेवटी तो जर्मनीला एक नोकरी मिळवून निघून गेला होता. चक्क पळून गेला होता. आम्हाला याची काहीच कल्पना नव्हती. आणि खरं सांगायचं तर आईबाबांना ते समजून घ्यायचंच नव्हतं. बाबांनी अकांड तांडव केलं. पण हे त्यांच्याच बंधुप्रेमाचं, आंधळ्या विश्वासाचं, अव्यवहारीपणाचं फलित होतं. त्यांच्या रागाचं रूपांतर बुद्धिभ्रंशात झालं म्हणा ना. त्यांनी मनोमन ठरवलं, ही जमीन, ही जागा, हा बंगला हे सगळं माझं आहे. माझ्या वडिलांची कमाई आहे. त्यांची आठवण आहे. त्यांनी दिलेला ठेवा आहे. त्यांचा वारसा आहे. मला शानूसाठी जपून ठेवायचा आहे. तो सोडून मी इथून बाहेर जाणार नाही. तुम्हाला मला इथून फरफडत
बाहेर काढावं लागेल. कालौघात त्यांच्या पाठी आईलाही फरफरटावं लागलं. दैना झाली. कोर्ट कचेऱ्या झाल्या, पण ही केस उभीच राहू शकली नाही. अनेक वेळा बँकेची लोक येऊन गेली, त्यांना समजावून गेली. एका सज्जन माणसाला घराबाहेर काढायला त्यांनाही अवघड वाटत होतं. बाबा तर कोणाचंही काहीही ऐकायच्या मनस्थितीत नव्हते. की त्यांचा दमा बळवायचा. मग शानूनं एक भाड्याचं घर बघितलं. त्यानं छोटा इलेक्ट्रिकलचा व्यवसाय मांडला होता. तो होता सिंहगड रोडला. तिथंच त्यानं स्वस्तातलं घर बघितलं. थोडं थोडं सामान जमेल तसं हलवलं. पण बाबा आपल्या भूमिकेवर ठाम होते. शेवटी तो दिवस आलाच. पोलिसांच्या ताफ्यासह बँकेचे वसुली अधिकारी आले आणि घरातलं उरलं सुरलं सामान रस्त्यावर आलं. बाबा अविचल हाताची घडी घालून शांत उभे होते. उतरत्या उन्हात आपल्या ध्वस्त आयुष्याची लखतर बघत. आम्ही होतो शेजारी पाजारी सगळे मदतीला आले. सामान सुरक्षित ठेवायला, हलवायला मदत केली. बँकेचे अधिकारी खरं तर निर्ढावलेले असतात, पण जाताना त्यांनीही बाबांना दंडवत घातला. क्रमशः अशाच नवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा या पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.